मड येथे आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोळी समाजाच्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन असलेली बोट अज्ञात इसमांनी पेट्रोल आणि रॉकेल टाकून जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। कारण तब्बल 25 फूट लांबीची ही बोट पूर्णपणे जळून राख झाली आहे। या बोटीची किंमत साधारण 6.5 लाख रुपये असल्याची माहिती बोट मालक भोवान्या मंगल्या कोळी यांनी दिली आहे। ते मड कोळीवाडा डोंगरपाडा इथं वास्तव्यास आहेत। या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मोठं आर्थिक संकट ओढवलं असून कोळी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेची माहिती मिळताच समाजसेवक संजय सुतार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत बोट मालकाची विचारपूस केली। या प्रसंगी त्यांनी आपल्या वैयक्तिक माध्यमातून 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून माणुसकीचं दर्शन घडवलंय। यावेळेस कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांच्यासह स्थानिक कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी उपस्थितांनी केली। या घटनेमुळे मड परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींना अटक करावी अशी मागणी कोळी समाजाकडून केली जाते। जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई।